आता वाजल्यात 3:41. तासभर लेट आलायस. तेवढं होणार प्रत्येक वेळीच आहे 100%. पुढे चाललो आता आपण सनफ्लावर फुलं बघायला. फुलं बघायला, फोटो काढायला. अश्वाचा ड्रेस त्यामुळे तसा आहे, फुलं पानांचा सगळा. माझा पण माझा खेड्यांचा आहे. बक्स तनिष्का सनफ्लॉवर मध्ये दिसायचीच काय तू? सनफ्लॉवर मध्ये दिसणार काय तू? सगळं पिवळं घालून दिसणार कसं? हाय कर हाय मोठं बोलले. सुट्ट नाहीत दादा, सुट्ट नाहीत. अहो गाडीत कुठे आलाय? सुट्ट नाही तो. पुढे जा पुढे जावा, सुट्ट नाहीत. तो गाइस हम यहाँ बोलूच नको तो गाइस. आणि अंग्रेजों ने बांधा हुआ पुल है 100 साल पुराना. और इस 100 साल पुराने पुल पे अगर हमने जोर से गाने बजाए तो ये हिलने लगता है. आप देखिए कैसे हिल रहा है. या कारणामुळे तुझी प्रगती नाही बाय. हा चला पुढे चला. ड्रायव्हर गाडी पुढे घे. इथंच उतर. ड्रायव्हर उतर. ड्रायव्हर गाडी पुढे घे. ड्रायव्हर चलो. मी क्रॉप करू शकते माहिती ना तुला. ना गाडी कशाला चालवते? होय. बोलले ना. अरे कुठं रस्ता एवढा रस्ता दिसत नाही तुला. हा इथं काय लावलंयस? चांगलं वाटत नाही ते. 100% काय अगं ते ग्रीड जाते का नंतर ते व्हिडिओ काढताना सेंटरला असताना दिसायला ते प्रोफेशनल असते. प्रोफेशनल पण जरा बंद मला असं वाटतं पडाल्या साक्षी. बंद करते. तनिष्का काय झाले? सनफ्लॉवर काय वितळल्यात. अगं मन की वितळल्यात. पिघळल्यात ते पूर्ण पाक पिघळल्यात. मी काय मागं पण लावतात रे. जा की विचारणे जा. सनफ्लॉवर वितळल्यात असं तनिष्काचं म्हणणं आहे. पाहुणं तुमचं साक्षी. काही पण जा की अशी. साक्षी ट्रेकिंग करायला लावलं. अरे कुठे अश्विनी काय म्हणते तुला? सरळ जा. बघ इथे होते सगळे सनफ्लावर. ते तनिष्का पण नारळाची झाडं होती. तर गाईच हे बघा फणस. पप्पी दे फणसाला. आय लव्ह यू मन. आय लव्ह यू बेबी. साक्षी कशी आहे? टोपी कशी घातली? 2 ब्लॉक केला अनुभव आला. त्या आशवाला घाल टोपी. ते गावाला टोपी घातलेल्या माणसाला. एवढ्या कष्ट चालत आले ट्रेकिंगचं तुम्हाला फळ दाखवतो. तरी फोटो तरी 2-3 ऊर्जा गए असं आहे. वितळल्यात तनिष्काच्या भाषेत. सनफ्लॉवर काय वितळल्यात. स्लायडर घालतोय अशा जागी. आणि अशा सगळ्यात मोठं माणूस पांढरी जीन्स घालून आलाय. साक्षी पण खूप मोठे आहे. पांढऱ्या शर्ट घालून आली. मी कुठं बोलणार आहे खाली. तनिष्का तुम्ही इथं काढा फोटो. मी अश्विनचा तिथं बकऱ्या थांबल्या तिथं. आता मी काय करणार आहे, असं लोक ॲनिमल डॉग लवर वगैरे फोटो पोस्ट करतात, तसं मी बकरी घेणार आहे. बकऱ्या लवर म्हणून ते बकऱ्यांसारखं इथं ठेवलाय का नाही? टोपी कशी वाटायला पण अश्विन? भारी दिसायला का नाही? कोण म्हणलं तुला? मी गैर मर्दा ऊन लागते म्हणून टोपी गैरसमज. आता बघा कशी वाटते. ते रस्त्यावर गुरखा फिरत नाहीत का रात्रीचं, तसं वाटायलाय. फोटोग्राफी अश्विन कसा आहे? टोपी बिपी धरलायस या प्रोफेशनल मॉडेल. काय अश्विनच्या डीएम मध्ये काय म्हणणार? पुरी रिपीट कर. परफेक्ट भावा बोलले. रिपीट कर बाबा. हे बघा मजा येत नाही परत बोलायला. आता लाईट्स कॅमेरा ऍक्शन. या वागण्यावर तुमचं फोटो चांगले येत नाहीत. बकऱ्यांचं राहू दे, माझं उन्हामुळे मूड गेलाय फोटो काढायचा पूर्ण तुमच्या.
एक तर साक्षीनं माझा एक पण काढलेला नाही फोटो चांगला. तुला मी काढ म्हणलेलं. काढ म्हणजे नाही, तू काढली नाहीस फोटो. ए बघ हे वाक्य ब्लॉगमध्ये आलं पाहिजे. काय वाक्य आदित्यची पोरींपेक्षा जास्त नाटकी असते. काय असते आदिपची? मुलींपेक्षा जास्त नाटकी असतात नोटंकी मागणं. खाली पडणार आहेस. नाही तुला या ब्लॉगला खूप व्ह्यूज मिळणार आहेत. का? बिकॉज आम्ही 2 छान मुली आहोत. चांद पडली या कारणामुळे मिळणार आहे, कारण तुम्ही धडपड केलाय सगळ्यांनी मगापासून, त्यामुळे होय तुमच्या या वागण्यामुळे व्ह्यू येणार आहेत. छान वागण्यामुळे नाही, तुमची शिव्या नाही, शिव्यांपेक्षा आम्ही छान फ्रेंडली व्हिडिओज करतो. आधी पण तर छान मुलींची आयडीज पाहिजे असेल तर आदिपला कॉन्टॅक्ट करा. आदिपला नाही, रितेशला. फोटो आता चांगले आले असते, ऊन उतरले. काय सनफ्लॉवर तर पण तुझं तोंड दिसना इकडे. मागच्या इथं फोटो दाखव, इकडे दाखव, असं फिरव की कॅमेरा दाखव. मागच्या इथे फोटो कसे आहेत भारी. यावर्षी काय एक पण आणला नाही चांगला. 100%. माझा मूड बाद म्हणजे एवढं ऊन आहे म्हटल्यावर कुणाचा मूड चांगला राहील. उन्हात नाही, सकाळी यायचं असते, सकाळी मॉर्निंग. तो आता तू झोपलेलीस सनराईजला. कारण माझं नाही, तू लेट उठलीस त्यामुळे लेट झालाय सगळ्यांना. मी उठलेलो 6ला. बाय तू तर बोलूच नको. मी काय म्हणते, आता तू आजारी आहेस, ताप आहे, मग तुला आता मी दाखवून खाणार आईस्क्रीम. काल मी काय खाणार माहिती आहे? मडपाय खाणार दाखवून. असं तोंडासमोर चमचा देणार असं आणि असं देणार. मडपाय खाणार, पोटात. अरे दुखू दे पोटात, आजारी पडतो मी, पण भाऊ तुला त्रास व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे. उद्देश माझा हा आहे आजचा. होय 100%. रात्रीच्या 11 वाजता वेफरचा स्नॅप टाकलाय. बघ की मला सोडून गेलाय वेफल खायला आणि म्हणतोय मला आजारी आहे मी, मला असं होते आणि मला. अरे मी खाणार नव्हतो किती. अरे किती ठरवलेलं विचार. दारात आपण गेलतो, नाही म्हटलं नको, आणि परत हे तर रात्री घरला गेलो, जेवलं आणि काय तलब झाली. बरोबर 11ला बंद करतात. बरोबर 10:55ला फोन केला त्याला, करून ठेवा म्हणजे. छान पुरस्कार देऊ आपण तुला यासाठी. स्ट्रगल बघ माझं, आणि एकटा गेलोय बाय. स्ट्रगल इज रिअल. होय आयशाला फोन केला, आयशा म्हटला येणार नाही. मरदा आईस्क्रीम खायची इच्छा होती, आईस्क्रीम खायला गेलोच नाही. अशिवाय गेले आता घरला. भावाला मी विफल घेऊन चालली. चिडले भाऊ माझ्यावर, चिष्टीत आमची भांडण झाली. थोडं होणार की भाऊ आहे माझा अशिवाय, शेवटी काय होणार असं. मुमेंट आहे बाई, मुमेंट आहे. थोड बघ कसं झाले. थँक्यू सर म्हण. थँक्यू. अश्वाला भेटायला आलोय टर्फवर, क्रिकेट खेळायला. बॅटिंग नाही काय नाही, फिल्डिंग करायला उभा केलाय. कपडे पण तशीच मगाशी बाहेर घातलेला ती नाही, तिथं भारी कपडे घालतोय आणि खेळायच्या वेळी चांगले कपडे घेऊन येते. बाहेर जाताना ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. अश्वा काय आला नाही मरता नाश्त्याला. आपला आपण जाऊन खाऊया. तो 8 वाजेपर्यंत खेळत बसणार आता. काय खाऊया? डॉमिनोज पिझ्झा. लेट्स गो. भूक लागल्या काय, मगाशी पण खाता आलं नाही. मगाशी मी मागवलेलो की घरात. काय मागवलेलं? मॅगडी. लाज वाटते काय? मला सांगायची पद्धत आहे का नाही? म्हणलो काय एकटं मला सोडून खातोस काय? बरोबर मला वाटलं तू बाहेर गेलायस, येतेस का नाहीस काय? छान आहेस. फोन करायचा मी आला असतो, फोन केल्यावर येणार. आता काय मला वाटलं गेला असतील बाहेर कोणीकडे. येणार ना मी, खायचं म्हटल्यावर येणार. कुठं पण असू दे येणार मी. 15-20 किलोमीटर लांब जरी असलं तरी तू खायला आणलायस म्हटलं मी येणार की. फोन तर करायचा. आता सांगायलायस वे मरता, हे काय बरोबर नाही तुझं. काय मरता डॉमिनोजवाल्यांचं उपयोग नाही. प्रत्येक वेळी मी आजपर्यंत ऑर्डर केली ऑनलाईन इथं, आणि प्रत्येक वेळी ऑर्डर रेडी नसते आणि मेसेज आलेला असतोय युअर ऑर्डर इज रेडी, आणि येऊन म्हणतात आणि 5-6 मिनटं थांबा, 5-6 मिनटं थांबा. हे करतात मॅगडीचं बाहेर. माणसं डॉमिनोज एवढं मिळता, पिझ्झा चांगला आहे तरी पण काय उपयोग नाही. फेल. फायनली ऑर्डर दिलेले आहे. भूक लागल्या का नाही? लागलाय की. मग हा की थांबलायस का? चालू कर की.
एवढं पोरगीच्या मागे जाऊ शकत नाही काय, एवढं पेट्रोल उडवू शकत नाही. जरा राईट बीटला गेली असती का गेला असतो काय, भारी दिसतं का नाही बघायला. सवय काय सुटाय नाही पुरी बघायला. आता काय आलं तुला चालू आहे व्हिडिओ बघा. मीच पोरीच्या मागे गाडी घालणे, पेट्रोल उडवणे. गाडी पण आपली नाही आणि आदेश पण आपला नाही आहे. आदिप पाटील बोलतील ती पूर्व दिशा. आदिप पाटील म्हणतात घरला जावा आता. बेटिंग आणि कसिनो खेळलो नसतो की नाही. आज आपण I10 मध्ये नसतो, फॉर्च्युनर मध्ये असतो. 100%. पहिला ते ड्रीम 11 ला लावलं, त्यानंतर बेटिंग न लावलं. बनोगे करोडपती या फिरोगे रोडपती. आम्ही काय करोडपती झालो नाही, रोडपतीच झालो नुसतं. होय. नशीब काय आमचं चमकलं नाही. होय काय प्रोफेशनल पोकर प्लेअर. पोकर फेस आहे काय बघूनच काय येणार. हो झोपले आयुष्याला. बघितलं म्हणणार ही कोण आहे म्हणणार कर्ज बाजारी. डेंजर. नको नको काही गरज नाही. सरळ वेनं जाऊया आपण. रॉंग वेनं काढल्यावर पोलीसवाली चेकपोस्ट आहे पुढं. घरापर्यंत हुडकत येतील नंबर बघून. कसा आहे फिफा. आज रातची एल क्लासिको आता डिसाइड करणार आहे मी कोण जिंकणार. प्रिडिक्शन आदित्य पाटील प्रिडिक्शन. पैसे लावणार आहे का बघा मॅच वर. करा म्हणजे तुम्हाला कळेल कोण जिंकणार आहे. 100% बेल आयकॉन प्रेस करा. विजेता आदित्य पाटील, रिअल मॅड्रिड विन. आजचं प्रिडिक्शन. चला तर आजसाठी एवढंच. भेटू उद्या 100%.